आचार्य विनोबा भावे यांनी 1932 साली धुळ्याच्या जेलमध्ये असताना गीता प्रवचन सांगितले. आपल्या सहकार्यासमोर सांगत असताना त्यामध्ये अनेक संत महंत अनेक सेवक गोळा झालेले होते. दररोज एक अध्याय अशा प्रकारे त्यांनी गीता प्रवचन सांगण्याचं ठरवलं होतं आणि हे प्रवचन साने गुरुजीने ते लिहून काढलेलं आहे. तेच प्रवचन आपण आज वाचणार आहोत. कर्मयोग अध्याय 3. फलत्यागी अनंत फळ मिळवतो. बंधूंनो, दुसऱ्या अध्यायात आपण संपूर्ण जीवनशास्त्र पाहिले. तिसऱ्या अध्यायात याच जीवनशास्त्राचे स्पष्टीकरण आहे. पूर्वी तत्वे लिहिली, आता तपशील पावायचा आहे. मागील अध्यायात कर्मयोगासंबंधी विवेचन केले होते. कर्मयोगात फलत्याग ही महत्त्वाची वस्तू आहे. आता प्रश्न असा की कर्मयोगात फलत्याग आहे, पण मग फळ मिळते की नाही? तिसरा अध्याय सांगतो, कर्माच्या फळाचा त्याग केल्याने कर्मयोगी अनंतपट फळ मिळवतो. मला लक्ष्मीची गोष्ट आठवते. तिचे होते स्वयंवर. सारे देव दानव आशेने आले होते. लक्ष्मीने पण जाहीर केला होता. सभामंडपात ती आली आणि म्हणाली, ज्याला माझी इच्छा नसेल त्याला मी माळ घालणार आहे. ते सारे लालचावलेले होते. सारे लक्ष्मीच्या आशेने आलेले होते. मग लक्ष्मी निरीच्छ वर शोधित राहिली. शेषावर शांत पोहडलेले भगवान विष्णूंची मूर्ती तिला दिसली. विष्णूच्या गळ्यात माळ घालून त्याचे चरण चुरीत ती अद्यापही बसलीच आहे. न मागे तयाची रमा होय दासी, हीच तर खुबी आहे. सामान्य मनुष्य आपल्या फळाभोवती कुंपण घालतो. अनंत फळ मिळणारे फळ अशामुळे तो गमावून बसतो. सांसारिक मनुष्य अपार कर्म करून अल्प फळ मिळवतो आणि कर्मयोगी थोडेसे करूनही अनंतपट फळ मिळवतो. हा फरक केवळ एका भावनेचा होतो. टॉलस्टॉयने एका ठिकाणी म्हटले आहे, लोक ख्रिस्ताच्या त्यागाची स्तुती करतात, परंतु हे सांसारिक जीव रोज किती रक्त आटवतात आणि काबाड कष्ट करतात. पक्क्या 2 गाढवांचा भार पाठीवर घेऊन आटाआटी करणारे हे सांसारिक जीव, यांना ख्रिस्तापेक्षा किती अधिक कष्ट, ख्रिस्तापेक्षा किती अधिक यांचे हाल, याच्या निम्म्या कष्ट आणि हाल जर हे देवासाठी करत असतील तर ख्रिस्ताहूनही मोठे होतील. सांसारिक मनुष्याची तपस्या मोठी असते, परंतु ती क्षुद्र फळासाठी असते. जशी वासना तसे फळ. आपल्या वस्तूची जी आपण किंमत करू तिच्यापेक्षा त्या वस्तूची अधिक किंमत जगात होत नसते. परंतु सुदामदेव भगवंताकडे पोहे घेऊन आले होते. त्या मुठभर पोह्याची किंमत पैही नसेल, परंतु सुदाम्याला त्या अमोल वाटत होते. त्या पोह्यात भक्तिभाव होता. ते मंतरलेले पोहे होते. त्या पोह्यांच्या कणाकणात भावना होती. लहानशी वस्तू, परंतु मंत्राने तिचे मोल सामर्थ्य वाढले. नोटेचे वजन कितीसे असेल? शिलगवायला तर थेंबरही पाणी तापणार नाही, परंतु त्या नोटेवर शिक्का असतो. त्या शिक्क्यामुळे तिची किंमत वाढते. कर्मयोगात हीच सारी खुबी आहे. कर्म हे नोटेप्रमाणे आहे. भावनेच्या शिक्क्याला किंमत आहे, कर्माच्या कपट्याला नाही. मी हे एक प्रकारे मूर्तीपूजेचेच रहस्य सांगत आहे. मूर्तीपूजेच्या कल्पनेत फार सौंदर्य आहे. त्या मूर्तीचे कोण तुकडे करील? ही मूर्ती प्रथम तुकडाच होती. मी तिच्यात प्राण ओतला, माझी भावना ओतली
या भावनेचे का तुकडे करता येतात? तुकडे दगडाचे होतात, भावनेचे नाही. ती माझी भावना जेव्हा मूर्तीतून काढून घेईन तेव्हाच तिथे दगड उरेल व मग त्याचे तुकडे उडतील. कर्म म्हणजे दगड, कपटा, चिटोरी. आईने वेड्यावाकड्या 4 ओळी कपट्यावर लिहून पाठवल्या आणि दुसऱ्या कोणी 50 पानांचे सटरफटर पुडके लिहून पाठवले तर वजन कशाचे अधिक? नक्कीच आईच्या त्या 4 ओळीचे. त्या 4 ओळीची भाव असे तो अमोल आहे, पवित्र आहे. त्याची सर त्या दुसऱ्या रद्दीला येणार नाही. कर्मात ओलावा हवा, भावना हवी आणि मजुराच्या कामाची किंमत करतो व हे पैसे घेऊन जा असे म्हणतो. परंतु दक्षिणेचे तसे नाही. दक्षिणा भिजवून द्यावी लागते. दक्षिणा किती दिली हा प्रश्न नाही, त्या दक्षिणेत ओलावा आहे का ही महत्त्वाची वस्तू आहे. मनुस्मृतीत मोठी मौज केली आहे. 12 वर्ष गुरुग्रही राहून पशुचा मनुष्य झालेला शिष्य त्याने गुरुला काय द्यावे? पूर्वी आधी फी घेत नसत. 12 वर्ष शिकल्यावर जे द्यावेसे वाटेल ते द्यावे अशी पद्धत होती. म्हणून सांगतात, दे गुरुला एखादे फूल, एखादा पंखा, एखादा खडावांचा जोड, एखादा पाण्याने भरलेला कलश. ती काही थट्ट नाही. ते देवायचे ना, ते श्रद्धेचे चिन्ह म्हणून द्यावायचे. फुलाला वजन नाही, परंतु त्यातील भक्तीला ब्रह्मांडाचे वजन आहे. रुक्मिणीने एका तुळशी दळाने गिरिधर प्रभू तळीला. रुक्मिणीने एका तुळशी दळाने गिरिधर प्रभू तळीला. सत्यभामेच्या खंडीवर दागिन्यांना काम झाले नाही, परंतु भावभक्तीने भरलेले एक तुळशीपत्र रुक्मिणी मातेने पारडात घालताच सारे काम झाले. ते तुळशीपत्र मंतरलेले होते, ते साधे राहिले नव्हते. कर्मयोगाच्या कर्माचे असेच आहे. गंगेवर 2 माणसे स्नानासाठी गेली होती अशी कल्पना करा. त्यातील एक जण म्हणतो, गंगा गंगा म्हणजे काय? 2 भाग हायड्रोजन आणि 1 भाग ऑक्सिजन, असे 2 वायू एकत्र आले की झाली गंगा. तर दुसरा मनुष्य म्हणतो, भगवान विष्णूंच्या परमकमलातून ही निघाली, शंकराच्या जटाजटात राहिली. हजारो ब्रह्मऋषींनी आणि राजऋषींनी हिच्या तीरावर तपश्चर्या केली. अनंत पुण्यकृत्य हिच्या काठी घडली. अशी ही पवित्र गंगाबाई. पहा, या भावनेने ओला होऊन तो स्नान करतो. तो ऑक्सिजन हायड्रोजनवालाही स्नान करतो. देहशुद्धीचे फळ दोघांना मिळतेच, परंतु त्या भक्ताला देहशुद्धीबरोबर चित्तशुद्धीचे फळ मिळते. गंगेत बैलालाही देहशुद्धी मिळेल, अंगाची घाण जाईल, परंतु मनाची घाण कशी जाणार? एकाला देहशुद्धीची तुच्छ फळ मिळेल, दुसऱ्याला हे फळ मिळूनशिवाय चित्तशुद्धीचे अमोल असे फळ मिळेल. सूर्याला स्नान करून नमस्कार घालणाऱ्याला व्यायामाचे फळ मिळालेच, परंतु तो नमस्कार आरोग्यासाठी घालीत नाही, उपासनेसाठी घालतो. त्यामुळे शरीराला आरोग्य तर लावेल, परंतु त्याच्या बुद्धीची प्रभाही फाकते. आरोग्याबरोबर स्फूर्ती व प्रतिभाही त्याला मिळते. कर्म तेच, परंतु भावनेमध्ये भेदामुळे अंतर पडते. परमार्थी मनुष्याचे कर्म आत्मविकासक होते, संसारी मनुष्याचे कर्म आत्मबंधक ठरते. कर्मयोगी जो शेतकरी असेल तो शेती स्वधर्म म्हणून आचरेल, त्यामुळे त्याच्या पोटाला मिळेलच, परंतु पोटाला मिळावे म्हणून हे कर्म तो करणार नाही.
शेती करता यावी म्हणून खाणे ते साधन मानेल. स्वधर्म हे त्याचे साध्य व खाणे हे साधन. परंतु दुसऱ्या शेतकऱ्याच्या बाबतीत पोटाला मिळणे हे साध्य व शेतकीचा स्वधर्म हे साधन असे होईल. अशी उलटापालट असते. दुसऱ्या अध्यायात स्थित प्रज्ञाच्या लक्षणात ही गमतीने सांगितले आहे. इतरांचे जिथे जागृती तिथे कर्मयोगी निद्रित असतो. इतरांचे जिथे निद्रा तिथे कर्मयोगी जागृत राहतो. आपण पोटाला मिळते का नाही यासाठी जागृत राहू, तर कर्मयोगी कर्मावाचून एक क्षणही नाही ना गेला याबाबतीत जागृत राहील. नाईलाज म्हणून तो खातो. या मडक्यात काहीतरी ओतलेच पाहिजे म्हणून ओततो. सांसारिकाला जेवताना आनंद होतो. योगी पुरुषाला जेवताना कष्ट होतात म्हणून तो मिटक्या मारीत जेवणार नाही, संयम राखेल. एकाची रात्र तो दुसऱ्याचा दिवस, एकाचा दिवस तो दुसऱ्याची रात्र. म्हणजे एकाचा जो आनंद ते दुसऱ्याचे दुःख, आणि एकाचे जे दुःख ते दुसऱ्याचा आनंद, असा हा अर्थ आहे. सांसारिक आणि कर्मयोगी दोघांची कर्मे तीच, परंतु कर्मयोगी फलासक्ती सोडून कर्मातच रमतो. ही मुख्य गोष्ट आहे. सांसारिकाप्रमाणेच योगी खाईल, झोप घेईल, परंतु त्या संबंधीची त्याची भावना निराळी राहील. म्हणून तर आरंभित स्थित प्रज्ञाची संयम मूर्ती पुढे 16 अध्याय पडले आहेत तरीही उभी करून ठेवली आहे. सांसारिक पुरुष व कर्मयोगी यांच्या कर्मातील साम्य व वैषम्य तेव्हाच निघून येते. समजा कर्मयोगी गोरक्षणाचे काम करत आहे, तर ते कोणत्या दृष्टीने करील? गायीची सेवा केल्याने समाजाला भरपूर दूध देऊ, मनुष्याहून खाली असलेली पशुसृष्टी तिच्याशी गायीच्या निमित्ताने तरी प्रेमाचा संबंध जोडू, अशा भावनेने तो गोरक्षण करेल. पगार मिळावा म्हणून नाही करणार. पगार तर मिळेलच, परंतु आनंद या दिव्य भावनेचे आहे. कर्मयोगाचे कर्म त्याला विश्वाशी समरस करत असते. तुळशीच्या झाडाला पाणी घातल्याशिवाय जेवायचे नाही. वनस्पती सृष्टीशी जोडलेले हा प्रेमसंबंध आहे. तुळशीला उपवाशी ठेवून का मी कधी आधी जेवण करू? काहीशी एकरूपता, वृक्ष वनस्पतीशी एकरूपता, असे करीत करीत विश्वाशी एकरूपता अनुभवायची. भारतीय युद्धात साम समय होताच सारे संध्या वगैरे करायला. महाभारतामध्ये संध्याकाळी युद्ध समाप्त झाल्यानंतर सर्वजण साम संध्या करायला जात. परंतु भगवान श्रीकृष्ण रथाचे घोडे सोडून त्यांना पाण्यावर नेत, त्यांचा खरारा करीत, त्यांच्या अंगातील शल्य काढीत. किती त्या सेवेत भगवंताचा आनंद केवळा हे वर्णन करणे पुरे वाटत नाही. पितांबरा चंदी घेऊन घोड्यांना देणारा तो पारसारथी डोळ्यासमोर आणा आणि कर्मयोगातील आनंदाची कल्पना समजून घ्या. प्रत्येक कर्म जणू आध्यात्मिक उच्चतर पारमार्थिक कर्म. खादीचे काम घ्या. खांद्यावर खादीची गाठोडे घेऊन वनवन फिरणारा कंटाळतो का? नाही. अर्धपोटी कोट्यावधी बंधू भगिनींनी आहेत, त्यांना घास द्यावायचा आहे, या कल्पनेत तो मस्त असतो. त्याचे ते वारभर खादी खपवणे हे सर्व दरिद्र नारायणाशी जोडलेले असते. समजा पहा कर्मयोगाची विविध प्रयोजने. निष्काम कर्मयोगात अद्भुत सामर्थ्य आहे. त्या कर्मामुळे व्यक्तीचे व समाजाचे परमकल्याण होते. स्वधर्मचरण करणाऱ्या कर्मयोगाची शरीरयात्रा तर चालतेच, परंतु नेहमी उद्योगात असल्यामुळे शरीर निरोगी व स्वच्छ राहते. आणि त्याच्या त्या कर्मामुळे ज्या समाजात तो राहतो त्या समाजाचाही योगक्षेम नीट चालतो. कर्मयोगी शेतकरी पैसे अधिक मिळतील म्हणून आपू व तंबाखू पेरणार नाही.
स्वतःचे ते कर्म तो समाजाच्या मंगलाशी जोडीत असतो. स्वधर्मरूप कर्म समाजाच्या कल्याणाचेच होईल. माझे व्यापाराचे कर्म जनतेच्या हितासाठी आहे असे मानणारा व्यापारी परदेशी कापड विकणार नाही. त्याचा व्यापार समाजोपकारक होईल. स्वतःला विसरून आजूबाजूच्या समाजाशी समरस होणारे असे कर्मयोगी ज्या समाजात निवसतात त्या समाजात सुव्यवस्था, समृद्धी आणि सौमनस्य राहते. कर्मयोगाच्या कर्मामुळे त्याची शरीरयात्रा चालून देह व बुद्धी सतेज राहतात आणि समाजाचेही कल्याण होते. या दोन फळाशिवाय चित्तशुद्धीचे महान फळ त्याला मिळते. कर्मण्य शुद्धी असे म्हटले आहे. कर्म चित्तशुद्धीचे साधन आहे, परंतु जे सर्व लोक करतात ते नाही. कर्मयोगी जे मंत्रले कर्म करतो त्याने चित्तशुद्धी मिळते. महाभारतात तुलाधार वैश्याची कथा आहे. जाजली नावाचा एक ब्राह्मण तुलाधाराकडे ज्ञानासाठी जातो. तुलाधार त्याला म्हणतो, बाबा रे, या तराजूची दांडी नेहमी सरळ ठेवावी लागते. ते बाह्य कर्म करताना तुलाधाराचे मनही सरळ झाले. लहान मूल डुकरात येवो की मोठा माणूस येवो, दांडीचे एकरूप होते. खाली नाही, वर नाही. उद्योगाचा मनावर परिणाम होतो. कर्मयोगाचे कर्म म्हणजे एक प्रकारचा जप असतो. त्यातून त्याला चित्तशुद्धी मिळते आणि मग निर्मळ चित्तात ज्ञानाचे प्रतिबिंब उमटते. त्या कर्मातून ते कर्मयोगी शेवटी ज्ञान मिळवतात. तराजूच्या दांडीतून तुलाधाराला समृद्धी मिळाली. सेना नावी डोई करी. दुसऱ्याच्या डोक्यातला मळ काढता काढता सेना नावेला ज्ञान झाले. तो म्हणे, मी दुसऱ्याच्या डोक्यातील मळ काढतो आहे, परंतु माझ्या डोक्यातला, माझ्या बुद्धीतला मळ काढला आहे का? अशी आध्यात्मिक भाषा त्याला त्या कर्मातून सुरू लागली. शेतातील माजलेले तण उपटता उपटता हृदयातील वासना विकारांचे तण उपटण्याची कर्मयोगाला बुद्धी होती. माती तोडून समाजाला पक्के मडके देणारा गोरा कुंभार आपल्या जीवनाचे पक्के मडके केले पाहिजे अशी खुणगाट मनात बांधतो. हातात थापटणे घेऊन मडकी कच्ची की पक्की अशी संतांची परीक्षा घेणारा तो परीक्षक बनतो. त्या कर्मयोगांना त्या धंद्यातील भाषेतूनच भव्य ज्ञान प्राप्त झाले आहे. ती कर्मे म्हणजे त्यांच्या अध्यात्मशाळा होत्या. ती त्यांची कर्मे उपासनामय, सेवामय होती. ती दिसावयास व्यावहारिक परंतु अंतरी आध्यात्मिक होती. कर्मयोगाच्या कर्मापासून आणखी एक उत्तम फळ मिळते. ते म्हणजे समाजाला आदर्श लाभतो. समाजात आधी जन्मलेले, मागून जन्मलेले असा भेद तर आहेच. आधी जन्मलेल्यांनी मागून जन्मलेल्यास धडा घालून द्यावायचा असतो. मोठ्या भावाने लहान भावास, आईबापांनी मुलास, पुढाऱ्यांनी अनुयास, गुरुने शिष्यास कृतीने उदाहरण घालून द्यावायचे असते. असे उदाहरण कर्मयोगाशिवाय कोण घालून देणार? कर्मयोगी कर्मातच आनंद मानणारा असल्यामुळे सदैव कर्म करीत राहतो. त्यामुळे समाजात दंभ माजत नाही. कर्मयोगी स्वयंतृप्त असतो, तरी कर्म केल्याशिवाय राहत नाही. तुकाराम महाराज म्हणतात, भजनाने देव मिळाला म्हणून का भजन सोडू? भजन आता आमचा सहज धर्म झाला आहे. आधी होता संत संग, तुका झाला पांडुरंग. आधी होता संत संग, तुका झाला पांडुरंग. त्याचे भजन राहीना, मूळ स्वभाव जाईना. कर्माच्या शिडीवर चढून शिखर गाठते, परंतु कर्मयोगी शिखर गाठल्यावरही ही शिडी सोडित नाही, त्याला सोडवतच नाही. त्याच्या इंद्रियांना त्या कर्माचे सहज वळणच पडून जाते. अशा रीतीने स्वधर्म कर्मरूप सेवेच्या शिडीचे महत्त्व
तो समाजाला पटवित राहतो. समाजातील दंभ दूर होणे ही फारच मोठी वस्तू आहे. दंभाने समाज बुडतो. ज्ञानी स्वस्थ बसला तरी त्याचे पाहुणे इतरही स्वस्थ बसू लागतील. ज्ञानी नित्य तृप्त असल्यामुळे अंतरी सुखाने डोलत स्वस्थ बसेल. परंतु दुसरा मनात रडत असून कर्मशून्य होईल. एक अंतस्तृप्त असून तृप्त स्वस्थ आहे, दुसरा मनात मुक्तत असून स्वस्थ आहे. अशी स्थिती बेसूर आहे. याने दंभ बळावेल. म्हणून सारे संत शिखर गाठूनही साधनाची उत्कटपणे कास धरत राहिली. आमरण स्वकर्माची आचरण करीत राहिली. आई मुलीच्या भावल्या भावलीच्या खेळात रस होती. हे लुटुपुटीचे आहे असे समजूनही त्या मुलीच्या खेळात भाग घेऊन ती गोडी उत्पन्न करते. आई जर त्या खेळात दाखल होणार नाही तर मुलींना गोडी वाटणार नाही. कर्मयोगी तृप्त होऊन जर कर्म सोडील तर दुसरे अतृप्त असूनही कर्म सोडतील, परंतु मनात उपाशी व निरानंद राहतील. म्हणून सामान्य माणसाप्रमाणेच कर्मयोगी कर्म करीत राहतो. मी म्हणजे कोणी विशेष असे तो मानत नाही. इतरांपेक्षा अनंतपट तो बाहेर राहतो. अमुक एक कर्म पारमार्थिक असा काही शिक्का मारायचा नसतो. कर्माची जाहिरात द्यावायची नसते. उत्कृष्ट ब्रह्मचारी असतील तर तुझ्या कर्मात इतरांच्या पेक्षा शतपट उत्साह दिसू लागतील. कमी आहार मिळाला तरी तिप्पट काम होऊ दे. समाजाची सेवा तुझ्या हातून अधिक घडू दे. तुझे ब्रह्मचर्य कृतीत दिसून दे. चंदनाचा सुगंध बाहेर सुटू दे. सारांश, कर्मयोगी फळाची इच्छा सोडून अशी ही अनंत फळे मिळविली. त्याची शरीरयात्रा चालेल. शरीर व बुद्धी सतेज राहतील. ज्या समाजात तो वावरतो तो समाज सुखी होईल. त्याला चित्तशुद्धी लाभून ज्ञान मिळेल आणि समाजातील दंभ टळून जीवनाचा पवित्र आदर्श प्रगटेल. असा हा कर्मयोगाचा अनुभवसिद्ध महिमा आहे. कर्मयोग वृत्तातील अंतराय. कर्मयोगाचे कर्म इतरांपेक्षा उत्कृष्ट केलेले असेल. कर्म हीच उपासना, कर्म हीच पूजा. मी देवाची पूजा केली, त्या पूजेचा नैवेद्य प्रसाद म्हणून घेतला, परंतु नैवेद्य हे का त्या पूजेचे फळ आहे? जो नैवेद्यासाठी पूजा करेल त्याला तो प्रसादाचा तुकडा ताबडतोब मिळेल. परंतु कर्मयोगी त्या पूजा कर्माने परमेश्वर दर्शनाचे फळ मागत असतो. नैवेद्य खावायस मिळणे इतकी अल्प किंमत त्या कर्माची तो करीत नाही. आपल्या कर्माची किंमत कमी आकावायस तो तयार नाही. स्थूल मापाने तो आपले कर्म मापित नाही. ज्याला स्थूल दृष्टी त्याला स्थूल फळ. शेतीमध्ये एक म्हण आहे पहा, खोली पेर पण ओली पेर. खोली पेर पण ओली पेर. खोल नांगरून भागणार नाही. खोलीत ओलावाही हवा. खोली व ओली दोन्ही असतील तर कणसे मनगटासारखे येतील. कर्म खोल म्हणजे उत्कृष्ट केलेले असावे, शिवाय त्यात ईश्वर भक्तीची ईश्वर अर्पणतेची ओलीही असावी. कर्मयोगी खोल कर्म करून ईश्वराला अर्पण करतो. आपल्यामध्ये परमार्थाच्या वेगवेगळ्या कल्पना उत्पन्न झाल्या आहेत. जो परमार्थ आहे त्याने हातपाय हलवायचे नाही, कामधाम करायचे नाही असे लोकांना वाटते. जो शेती करतो, खादी विणतो, तो कसला परमार्थी असे विचारतो. जे जेवतो तो कसला परमार्थी असे मात्र कधी विचारित नाही. कर्मयोग्यांचा परमेश्वर तर खरा करीत उभा आहे. राजस्व यज्ञाच्या वेळेस शेणगोळा हातात घेऊन उष्टी काढत आहे. रानात गायी चाराव्यास नेत आहे. द्वारकेचा राणा पुन्हा कधी गोकुळात गेला तर पावा वाजवीत गायी चारील. असा हा घोडे खाजिवणारा, गायी चारणारा, रथ हाकणारा, शेण लावणारा कर्मयोगी परमेश्वर संतांनी उभा केला आहे. आणि संतही कोणी शिंपीकाम तर कोणी कुंभारकाम, कोणी विणकाम तर कोणी माळीकाम, दळण्याचे काम तर वाहण्याचे काम, न्हाव्याचे काम तर डोळे ओढण्याचे काम करीत मुक्त झाले आहेत. अशा या दिव्य
कर्मयोगाच्या वृत्तापासून मनुष्य दोन कारणाने ढळतो. इंद्रियांचा विशिष्ट स्वभाव आपण लक्षात ठेवला पाहिजे. अमुक हवे आणि अमुक नको अशा द्वंद्वाने इंद्रिये वेधलेली असतात. जे हवे असेल त्याच्याबद्दल राग म्हणजे प्रीती आणि जे नको असेल त्याच्याबद्दल द्वेष उत्पन्न होतो. असे हे राग द्वेष काम क्रोध मनुष्याला फाडून खातात. परंतु एक काम क्रोध हे घे व ते टाक हे लक्षात पाठीस लावून आपला अहोरात्र पिच्छा पुरवितात. याची संगत टाळा. अशा धोक्याची सूचना या अध्यायाचे अंती भगवान देत आहेत. चित्तप्रयत्न ज्याप्रमाणे संयमाची मूर्ती त्याप्रमाणे कर्मयोगी पुरुषांनी बनली पाहिजे. अशा प्रकारे या अध्यायामध्ये कर्मयोगाची माहिती सांगितलेली आहे. आपण उद्याच्या अध्यायामध्ये कर्मयोगी सहकारी यांची माहिती पाहणार आहोत.